देव देईल देव देईल देव देईल विसावा जाऊ देवाची गावा 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 देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवनी वाणीला भोग देवनी वाणीला भोग देवनी वाणीला भोग जाऊ देवाची गावा देव देईल विसावा जाऊ देवाची गावा देव देईल विसावा आगु देवा चित्त भार आगु देवा चित्त भार देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर जाऊ देवाची गावा देव देईल विसावा जाऊ देवाची गावा देव जाऊ देवाची गावा देव देईल विसावा हे उद्या
देना क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया पाना था उसको तो खो दिया पाना था उसको खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया ये अमृत थोड़ा पिता है शराब दे भगवत नाम से मुख मोड़ लिया हो भगवत के नाम से मुख मोड़ लिया हो भगवत के नाम से मुख मोड़ लिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तुझे जीवन का बात दिया तूने जीवन का बात दिया क्या किया रे दीवाना था उसको तो खो दिया रे दीवाना था उसको तो खो दिया रे दीवाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया हे पैसों के खातिर करता मिलावट की अग्नि को छोड़ दिया हो अग्नि को छोड़ दिया हो पैसों के खातिर करता मिलावट की अग्नि को छोड़ दिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे दीवाना था उसको तो खो दिया रे दीवाना था उसको तो खो दिया रे दीवाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया ये तन के कमंड से वो की वजह थी टुकड़ा करने कब भूल गया टुकड़ा करने कब भूल गया तन के कमंड से वो की वजह थी टुकड़ा करने कब भूल गया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे दीवाना था उसको तो खो दिया रे दीवाना था उसको तो खो दिया रे दीवाना था उसको तो खो
मूर्ती संत गाडगे महाराज की जय आवाज द्या सगळ्यांनी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विजय असो. भाऊ, आज वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आजचा कार्यक्रम आहे आणि माझा कार्यक्रम मनोरंजनातून प्रबोधन आहे. काहून काय लोकांना आजकाल मनोरंजन आवडते काका. मनोरंजन केल्याशिवाय लोकांचे फाउंडेशन फिट नाही होत. पण हे गाडगे बाबा, ज्या गाडगे बाबाच्या पुण्यतिथी निमित्तानं आपण एकत्रित आलो, ते गाडगे बाबा साधे सुधे नाही आजी. गाडगे बाबा टाळ कुटणारे संत नाही, तर टाळकी जाग्यावर आणणारे संत आहेत, लक्षात घ्या. हे साधे नाही आहेत गाडगे बाबा. ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगे बाबांना गुरु मानलं, ते गाडगे बाबा साधे सुधे नाही, हे परिवर्तनवादी संत आहे गाडगे बाबा, तुकडोजी बाबा. म्हणून हे आजचा कार्यक्रम आहे. म्हणून हात जोडून प्रार्थना राहील का माझं कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका, तर प्रबोधन म्हणून ऐका. आज समाजाला काय पाहिजे? अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड या दोन संतांनी डोक्यातून काढली आपल्या. एक राईट हँड गाडगे बाबा आणि लेफ्ट हँड तुकडोजी बाबा. त्या तुकडोजी महाराजांचं भजन आहे. 65 वर्ष आधी तुकडोजी महाराजांनी सावधान केलं की साधन बदलाना होगा, होगा घर घर यही गाना होगा, होगा घर यही गाना होगा. साधन अब बदलाना होगा, साधन अब बदलाना होगा, होगा घर यही गाना होगा, होगा घर यही गाना होगा. एक जमाना था जपत बघा यज्ञ यागती रसका, यज्ञ यागती रसका. अब तो श्रम दे कर गावों को, अब तो श्रम दे कर गावों को. ठीक बनाना होगा, होगा घर यही गाना होगा, होगा घर यही गाना होगा. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा का पाहिजे आम्हाला? हे विचार डोक्यात घ्या मावशी. आजचा कार्यक्रम आगळा वेगळा कार्यक्रम आहे. ज्या गाडगे बाबाच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो, त्या गाडगे बाबांना जन्मभर सांगितलं माणसात देव पहा, दगडातला देव मेला, आता अंतरीचा जागवा. माणसात देव शोधणारे गाडगे बाबा आणि माणसाला माणूस बनवण्यासाठी झटणारे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला हे विचार समजून घेणं गरज आहे. तुकडोजी महाराज लिहितात, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सबो सुखी आणि सहयोग समता से सृष्टि करे हम स्वर्ग की. हे सांगड घालायला लागेल आम्हाला. अध्यात्म और विज्ञान जे गाडगे बाबांना घातली, जे सांगड तुकडोजी बाबांना घातली, हे सांगड तुकाराम महाराजांना सांगितलं आम्हाला. आज ते विचार जगा लागन काका. भयानक परिस्थिती आहे देशात, भयानक वातावरण चालू आहे. अजूनही अंधश्रद्धा, अफवाबाजी, कर्मकांड डोक्यावर काढून राहिला जी. पाहिलं तुम्ही आपल्या अमरावतीतच पागल करून टाकले आमच्या अमरावतीतले काही लोक मागच्या वर्षी. एक लोटा जल न सारी समस्या का हो, फुल पागल करून टाकलं आम्हाला. अंधश्रद्धा अजूनही डोक्यातून निघून नाही राहिली आमच्या. चालल्या बाया, एक लोटा जल न सारी समस्या का हल. कधी सुधारणा मावशी आम्ही, आमच्या डोक्यात कधीही नाही विज्ञानवादी विचार. बरं, ते एक लोटा जल सारी समस्या का हल तेवढं ठीक होतं. पण तो महाराज म्हणे एका अकोल्यातल्या बहिले गर्भपिशवी नसताना पोरग झालं म्हणे. तुम्ही सांगा आता कुठपर्यंत योग्य आहे? सांगा, बरोबर आहे का? हे होऊ शकते काय? गर्भपिशवी नसल्यावर हे पहिले लेकरू होईन काय? मग ही अंधश्रद्धा डोक्यातून काढा. माझ्या गाडगे बाबांना कधी अंधश्रद्धा नाही सांगितली.
गाडगे बाबा म्हणत तुम्हाला लेकरं नसन होत तर दवाखान्यात जा, डॉक्टरला भेटा. गाडगे बाबांना हे नाही सांगितलं का ह्या झाडाचे आंबे खाल्ल्यानं लेकरं होईल, त्या झाडाचे आंबे खाल्ल्यानं लेकरं होईल. गाडगे बाबांना विज्ञान शिकवलं, विज्ञानवादी विचार मांडला. एकही वर्ग शाळेत नाही गेले गाडगे बाबा. पहा चमत्कार, चमत्कार नाही आपण याला आविष्कार म्हणू, आविष्कार. एकही वर्ग शिकले नाही गाडगे बाबा ताई, एकही वर्ग नाही. पण त्या गाडगे बाबाच्या नावाचं अमरावतीला विद्यापीठ आहे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. हेच क्रांती. अरे जो माणूस कधी शाळेतच गेला नाही त्या माणसाच्या नावाचं अमरावतीला विद्यापीठ आहे. पहा याले म्हटलंय संत, आविष्कार. आज ते गाडगे बाबा आम्हाला समजून घ्यायचे आहेत. त्या गाडगे बाबा काय आहेत काका? गाडगे बाबांना अज्ञान युगात विज्ञान मानलं. गाडगे बाबांना अज्ञान युगात विज्ञान मानलं आणि आताचे महाराज विज्ञान युगात अज्ञान मांडून राहिले. आमच्या डोक्यात आता हे आणा लागन, हे विचार आणा लागन आम्हाला. कसं कीर्तन केलं गाडगे बाबानं हे डोक्यात टाका. करी दगडाचे टाळ छंद कीर्तनाचा, करी दगडाचे टाळ छंद कीर्तनाचा. देवकी नंदन बोला गोपाला गोपाला, देवकी नंदन बोला गोपाला गोपाला. करी दगडाचे टाळ छंद कीर्तनाचा, करी दगडाचे टाळ छंद कीर्तनाचा. देवकी नंदन बोला गोपाला गोपाला, देवकी नंदन बोला गोपाला गोपाला. देवकी नंदन बोला गोपाला गोपाला. पाटी नाही पुस्तक नाही, नाही शिकले शाळा. पाठी नाही पुस्तक नाही, नाही शिकले शाळा. करी दान करण्या गाव करी गोळा. करी दान करण्या गाव करी गोळा. गाव करी गोळा. संसार गाडा त्यांनी नाही करी ओढला. संसार गाडा त्यांनी कधी नाही ओढला. देवकी नंदन बोला गोपाला गोपाला. देवकी नंदन बोला गोपाला गोपाला. देवकी नंदन बोला गोपाला हे गोपाला. गाडगे बाबा आम्हाला समजून घ्यायला लागेल आता. का ज्या गाडगे बाबांना जन्मभर विज्ञान मांडलं, त्या गाडगे बाबांना सांगितलं आम्हाला का आता सावधान व्हा, अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांड डोक्यातून काढा आणि विज्ञानवादी विचार स्वीकारा. आज ते जगा लागेल काका आम्हाला. म्हणून गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला आता या कीर्तनातून भजनातून समजून घ्या लागेल. यासाठी हे कीर्तन आहे आणि या कीर्तनातून मी सारे महापुरुष मांडणार आहे, सारे महापुरुष. कारण आता गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. या खंजरीच्या भजनातून कीर्तनातून मी तेच विचार मांडतो की ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती. ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती. आश्रय दिला आम्हा शिवबाणी. आश्रय दिला आम्हा शिवबाणी. रक्षण केले आम्हा बहुजनाचे विकास घटनेची. रक्षण केले आम्हा बहुजनाचे विकास घटनेची. गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले. गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले. शब्दाच्या स्वरूपात शस्त्रामधील, शब्दाच्या स्वरूपात शस्त्रामधील ही कबीराची वाणी. घ्याव कोणी ध्यानी.
माझ्या घटनेने गर्जन केले आपा बहुजनाचे मी माझ्या घटनेने. म्हणून समजून घ्या हे विज्ञानवादी संत आज का गरज आहे. 20 डिसेंबरला गाडगे बाबा निघून गेले ताई आपल्यातून. किती ताई तारीख होती 20 डिसेंबर. आणि 5 मे 1923 रोजी गाडगे बाबाचं रत्नागिरीतल्या खारेपाटण गावात कीर्तन चालू होतं. तारीख लक्षात ठेवा दादा. 5 मे 1923. 5 मे 1923 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खारेपाटण गावात गाडगे बाबाचं कीर्तन चालू. चालू कीर्तनात गाडगे बाबाला संदेश आला का बाबा तुमचा गोविंदा गेला. 5 मे 1923 ची गोष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्यातलं खारेपाटण गाव गाडगे बाबाचं कीर्तन चालू. आणि चालू कीर्तनात गाडगे बाबाला संदेश आला म्हणे बाबा तुमचा गोविंदा गेला. गाडगे बाबांना कीर्तन बंद नाही केलं. गाडगे बाबा म्हणत असे मेले तर कोट्यानं कोटी काय रडू त्या एकट्यासाठी. स्वतःचा पोरगा मरण पावला पण गाडगे बाबा म्हणत असे मेले तर कोट्यानं कोटी काय रडू त्या एकट्यासाठी. गाडगे बाबांना कीर्तन बंद नाही केलं. पण 6 डिसेंबर 1956 साली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले. त्याचं एवढं दुःख गाडगे बाबाला झालं. बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर 13 दिवस गाडगे बाबा रडले. आणि 20 डिसेंबरला या नदीच्या तीरावर गाडगे बाबांना आपला देह ठेवला. काय प्रेम असन या महापुरुषाचं हेच तर समजत नाही आम्हाला. आम्ही चाललो जाती जातीत बांधाले. बाबासाहेबांनी बांधून ठेवलं आम्ही जातीत. शिवाजी राजाला बांधलं आम्ही जातीत. महात्मा फुलेला बांधलं जातीत. गाडगे बाबाला बांधलं जातीत. तुकडोजी महाराजला टाकलं एका जातीत. इतके कलाकार लोक आहोत आजी. आम्ही स्वतःला जाती तर लावल्या पण महापुरुषाला जाती चिटकवल्या. शिवाजी महाराज म्हटलं तर अमक्या जातीचे, बाबासाहेब म्हटलं का त्या जातीचे. फक्त जाती जातीत आम्ही महापुरुष बांधून ठेवले. आणि हे महापुरुषांची चळवळ खतम केली आम्ही या जातीमुळे. गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या जातीचे नाही. हे मानवतेच्या कल्याणासाठी झटणारे संत पुरुष आहेत. लक्षात घ्या. हे आम्ही डोक्यातच नाही टाकत. अरे मराठ्यांनी बांधून ठेवलं जिजाऊच्या शिवरायांना आणि बौद्धांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना. मराठ्यांनी बांधून ठेवलं जिजाऊच्या शिवरायांना आणि बौद्धांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना. अण्णा भाऊ फक्त आमचेच हे मातंगांनी म्हटली गाणी. आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राणी. फुल्यांना गोळा करण्यासाठी जमले सारे माडी आणि महापुरुषांच्या विचाराची इथंच केली आम्ही होळी. आणि समजत असतं नाही महापुरुष. त्या दिवशी दादा मी बाबासाहेबांवर गाणं लिहिलं तर मला लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही बौद्ध आहात का. मी शिवाजी राजावर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही मराठा आहात का. मी महात्मा फुलेवर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही माडी आहात का. मी तुकाराम महाराजावर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही कुणबी आहात का. मोहम्मद पैगंबरावर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही मुसलमान आहात का. आता परवाच्या दिवशी मी माणसावर गाणं लिहिलं पण मला अजूनही कोणाचा फोन नाही आला का महाराज तुम्ही माणूस आहात का म्हणून. म्हणजे माणूस बनवणं शिकवलं आम्हाला या महापुरुषानं. म्हणून शिवाजी राजे, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यासाठीच पाहिजे की शिवरायांच्या पंखाखाली मुडीच नवलिवान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या पंखाखाली मुडीच नवलिवान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. म्हणून समजून घ्या हे महापुरुष. म्हणून गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला आज शिका लागल. नाही तर इतकी भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. जाती जातीत, पंथा पंथात, धर्माधर्मात मारून टाकला आम्हाला.
21व्या शतकात जगून राहिलो काका, आपण अजूनही जाती संपल्या नाही आमच्या. पहा, विचार करा जराशे, एवढी भयानक परिस्थिती देशात पेरली आहे. अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. मी एकाच मिनिटात परिस्थिती मांडतोय आपल्या देशातली. कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. अरे बेरोजगारीनं लेकरं मरून राहिले, पहिले तेले तर जगवा. आज हे समजून घ्यायला लागलं आम्हाला. म्हणून मी भीक मागतो तुम्हाला, आज गाडगे बाबा विचारांना जिवंत ठेवा लागल. म्हणून एक वेळा जोरदार टाळी वाजून द्या कैलास दादा बोरसेंच्या नावानं. एक टाळी वाजून द्या आमच्या अवकाश दादाच्या नावानं. किती सुंदर विचार आहे इथं. हे गाडगे बाबा वृद्धाश्रम, टाळा वाजवा त्याच्या नावानं. काय व्यवस्था आहे, तुम्ही सगळी मंडळी चांगली आहे, जबरदस्त व्यवस्था आहे, आयोजन चांगलं आहे. म्हणून मी हात जोडून प्रार्थना करतो, आता गाडगे बाबा आम्हाला विचारानं जगा लागल. हे गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आता आमच्या डोक्यात टाका लागन काका. त्याच्याशिवाय हे कीर्तन नाही. मी भीक मागतो तुम्हा सगळ्यांना का आता विचारानं लढा लागेल आम्हाला. विचारानं. महाराज मोठं बोल लिहितात, अब जो लढाई आएंगी मुर्दे पड़ेंगे देश में, शत्रु बड़ा ही क्रूर है देगा गिराव क्लेश में, होशियार होना है हमें सब साथियों से बोल दो आणि अंतर कलह छोड़कर ये भेद पर्दे खोलो. आज ते जगा लागण आम्हाला. नाही तर पाय ना परिस्थिती. मी जास्त दूरचं बोलत नाही, आपल्याच जवळच्या गोष्टी तुम्हाला सांगून राहिलो. जवळच्या सभोवतालच्या चिंतन करा, फक्त चिंतन करा लागते. हे लहान लहान जे लेकरं आहेत त्यांनी 3ऱ्या 4थ्या वर्गातले येईले स्वतःचं नाव मालूम नाही. मुकेश भाऊ कुठे? हॅलो मुकेश भाऊ. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून चिंतन करा काका. आता ही 3री 4थी 5वीतले जे लहान लहान लेकरं आहेत, येईले स्वतःचं नाव सांगता नाही येत. अजूनही सांगतो तुम्हाला, आपल्याच जवळचं उदाहरण आहे. ह्या लहान लहान लेकराले स्वतःचं नाव नाही सांगता येत, पण या लहान लहान लेकराले उभं करा आणि त्याला विचारा कोणत्या धर्माले कोणत्या कलरचा झेंडा एका सेकंदात सांगते. एका सेकंदात. या लहान लहान पोराले स्वतःचं नाव मालूम नाही, ते लहान लहान पोरं सांगते कोणत्या धर्माले कोणत्या कलरचा झेंडा आहे. कोणा शिकवलं मावशी यायले? ज्या लेकराले स्वतःचं नाव सांगता येत नाही, त्या लेकराले जाती धर्माचे झेंड्याचा कलर कोण शिकवला? हे आमच्या डोक्यात आणा लागण आता आम्हाला. म्हणून शिवाजी महाराज, गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर का पाहिजे म्हणून समजून घ्या. आज गरज याची आहे का माणसात माणूस दिसला पाहिजे आम्हाला. आम्ही कुठेही ओळख काढायच्या पहिले, ओळख निघाल्याबरोबर सर्वात पहिले आमच्या डोक्यात आडनावरून त्याची जात येऊन राहील. हे जातीवाद डोक्यातून काढा आणि तुकडोजी महाराजचा संदेश घ्या की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. आजाती भाव विसरून या एक हो आम्ही, आजाती भाव विसरून या एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. निंदका मनी सत्य न्याय वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. म्हणून आज सावधान होणे
बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा का पाहिजे, याचं चिंतन आज करणं काळाची गरज आहे. आज आमचा देश कुठं चालला, समाज कुठं चालला, गाव कुठं चाललं, वातावरण काय आहे आपल्या देशातलं. महाराज मोठे सुंदर लिहितात, गुंडो को तो नेता बना दिया आणि सज्जन को पत्थर गालिया आणि वारे तुम्हारे राज ने रावण को लजवा दिया. म्हणून आम्हाला गाडगे बाबा समजून घ्या. गाडगे बाबा, तुकडोजी बाबा का पाहिजे, संत कोणाले म्हणा, हाय प्रश्न आहे. नाही तर आता सरकारनं आदेश काढला का त्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये जर बोलाल तर तुमच्यावर केस लावून संत कोणाले म्हणा, हे प्रश्न आहे आता जनतेसमोर. संत कोणाले म्हणा, जे सोप्याचं कठीण करून सांगते ते जंत आणि जे कठीणाचं सोपं करून सांगते ते संत. लाखों संत है जगत में, पर एक भी नहीं है काम का, सब स्वार्थ के आसरे डंका बजाते नाम का. लाखों गुरु है जगत में, पर एक भी नहीं है काम का, सब स्वार्थ के आसरे डंका बजाते नाम का. अरे विश्वास का गुरु एक है, बाकी न किस पे ध्यान दे, और ऐसे गुरु पे ध्यान दे जो खास की पहचान. त्याने म्हणते गुरु, नहीं तो महाराज म्हणतात गुरु नहीं ये गुरगुर है, कुत्ते तो भी ठीक है लेकिन ये लबाडे शूर है. गाडगे बाबा तर सरळ सांगतात, माया कोणी गुरु नाही, माया कोणी चेला नाही. नाही तर भयानक वातावरण चालू आहे. आता आम्ही फिरून राहिलो ना कार्यक्रमाले, साधू कोणाले म्हणा, साधू. आता अमरावती जिल्ह्यात एक महाराज पकडला मागच्या वर्षी. तो महाराज इतका खतरनाक महाराज, तवेवाला बाबा, आता पकडला, काही दिवस झाले अमरावती. तो बाबा तर इतका खतरनाक होता काका, त्याचे भक्त इतके कलाकार, चूल पेटवे, चुलीवर तावा ठेवे, ताव्यावर ह्या बाबा थोडा वेळ तावा गरम झाला का बाबा आला का आश्रमातून बसून जाय. आपल्या देशात इतके खतरनाक अंधभक्त आहे, लोकांना वाटते बाबा ताव्यावर बसते. लोकांना इतकं कौतुक आहे आपल्या देशातल्या कोणत्याही बाबाचं कौतुक, पहिले वाटते का बाबा ताव्यावरच बसते. त्या बाबानं दिमाग लावला, चूल पेटवली, त्याच्यावर ठेवला तावा, तावा होता जाड तवा वापरला एकदम बसासाठी, आणि त्याच्यावर ओला केलेला काळ्या कलरचा कपडा, म्हणजे तावा आहे काळा आणि कपडा आहे काळा. लोकांना काही समजे नाही बाबा, लोकांना असं वाटतं की बाबा ताव्यावर बसून राहिला. बाबा मस्त चूल पेटवल्यावर ताव्यावर गरम होईपर्यंत 10 मिनिटं बसून जाय. त्याला शेकायला लागली का उठून जाय. त्याचा दिमाग त्यानं वापरला. आपल्या देशातले अंधभक्त तुम्हाला मालूमच आहे, कायच्यात काय विचारच नाही करीत. एक भक्त गेला, भक्ताच्या डोक्यात आलं का बाबानं काहीतरी गेम केला, त्या भक्तानं तावा बदलवला, तावा ठेवला एकदम पोतला, एकदम बारीक. बाबाने समजलंच नाही तावा बदलला. जसा बाबा आला ताव्यावर बसला, अशी शकली डबल फुटत बसायला लायकीचा राहिला. इतके खतरनाक बाबा आहे आपल्या देशात. एक तो असा बाबा आहे, तो बाबा इतका खतरनाक आहे, कोणाच्या घरी गेला का त्याला खुर्चीवर बसते, आणि खुर्चीवर बसवल्यावर त्याला 3-4 भक्त असे वरत उचलते खुर्ची. मग तो बाबा असा पंखा धरते. लड्डू मुत्या, लड्डू मुत्या खतरनाक ॲटम आहे. त्याचं नाव आहे खासच आहे लड्डू मुत्या. आणि असा वरत उचलते, तो असा हाताने पंखा पकडते, तो पकडलेला पंखा त्याचा कचरा मग बाकीच्या लोकांच्या डोक्यात लावतो. त्याचं नाव लड्डू मुत्या. इतके भयानक बाबा आपल्या देशात. चांगले महाराज जेलात बसून आहेत सध्या, चांगले महाराज. कारनामे कसे केले बुवारेन, दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्त, त्यांना लाता खाऊन येणं. चांगले महाराज. आता आम्ही कार्यक्रमाला फिरतो ना, आता यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम झाला ना, 4 दिवसचा कार्यक्रम होता. आणि त्या यवतमाळातल्या लोकांना काय केलं, आंध्र प्रदेशवरून महाराज बोलावला. महाराज होता चांगला 2 क्विंटलचा गापूची गमलं. आजकाल क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणताच महाराज येत नाही. नुसतं 70 किलोचा आणलं. त्या यवतमाळातल्या लोकांना तो महाराज बोलवून आंध्र प्रदेशचा महाराज होता 2 क्विंटलचा चांगला गापूची गमगम. बरं, त्या गावातले लोक इतके कलाकार, त्या महाराजचीच आंघोळ करून दिली. बरं, आंघोळ करून दिली तर दिली, पाण्यानं करून द्यावं, त्याची आंघोळ करून दिली दया दुधानं. आणि
त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा केलं आणि त्यांच्या गावात वाटलं चमच्यानं तिरत शेवटच्या दिवशी माझा कार्यक्रम त्या गावात मी गेलो कार्यक्रमाला मला म्हणे महाराज हात पुढं करा. मी केला हात पुढं मला म्हणे घ्या तीर्थ. म्हटलं कायचं तीर्थ म्हणे आमच्या गावात महाराज आला त्याची आंघोळ करून दिली दह्या दुधानं त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा आणि पुऱ्या गावात वाटलं म्हणे तीर्थ. तुम्ही आले म्हणे तुम्ही घ्या म्हणे थोडस तीर्थ. मी म्हटलं मला नाही पाहिजे तीर्थ. हो म्हणे काऊन. म्हटलं समजा जर आंघोळ करता त्या महाराजांना तीर्थ दिले तर केवढी आपण. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं. इथले का हे नाही पाहिजे हे स्टेज आलं काय इथलं वातावरण आलं का इथं पाहिजे. दोनच राजे गीते गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे गीते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक नवदार कड्यावर. एक त्या रायगडावर एक नवदार कड्यावर. दोनच राजे गीते गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे गीते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक नवदार कड्यावर. एक त्या रायगडावर एक नवदार कड्यावर. एक त्या रायगडावर एक नवदार कड्यावर. म्हणून आता सावधान व्हावं लागत. म्हणून या खंजेरीच्या माध्यमातून मी समाजात आवाज देतो. मी किती काही खंजेरा वाजवून किती काही तास बोंबलं लोक सुधरत नाही. लोक इतके कलाकार आहेत आपल्या देशातले कीर्तनातून जे घ्यायचं आहे तेच घेऊन जाईल इतके तर कलाकार लोक आहेत. आता त्या चंद्रपूर जिल्ह्यात माझा कार्यक्रम झाला आणि सहज मी कार्यक्रमात बोललो झाडे लावा. एका बहात्तरांना 2 एकरात झाडं लावलं. नेलं पोलिसांना पकडून. पोलिसांना पकडल्यावर तुझे पोलीसवाल्याला जो माणूस म्हणे का हो आमच्या गावात महाराज आले म्हणे. त्या महाराजांना तर सांगितलं म्हणे झाडे लावा झाडे जागवा. त्या महाराजांना तर एक झाड लावायला सांगितलं म्हणे. मी आता 202 एकरात झाडं लावली म्हणे कायले पकडलं म्हणे. पण तो पोलीसवाला म्हणे अबे त्या महाराजनं काय तुला गांजात झाडं लावायला सांगितलं म्हणे. लोक काय घेईन कीर्तनातून मावशी काही नियम नाही. आता ते अकोला जिल्हा तिथं एक पूर्वी जमतेम MBBS डॉक्टर झाली आणि तिनं अकोल्यात दवाखाना टाकला. MBBS पोरगी लेडीज पेशंट लेडीज स्पेशालिस्ट लेडीज दवाखाना टाकला अकोल्यात. आणि अकोल्यात तिनं दवाखाना टाकल्यावर येणारे जाणारे सारे पेशंट त्या दवाखान्यात लेडीज. आणि त्या दवाखान्याच्या बाहेर एक पोरगं उभं राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या बायाकडे टकटक पाहत राहा. त्या बायाला बेकार नाही वाटून काय. त्या मॅडम जवळच्या बाया गेल्या आणि म्हणे मॅडम आम्ही तुमच्या दवाखान्यात येतो म्हणे आणि या दवाखान्याच्या बाहेर पोरगं उभं राहायचं आणि आमच्याकडेच पाहिजे म्हणे बापा. त्या मॅडम म्हणल्या मॅडम दवाखान्याच्या बाहेर आल्या आणि त्या पोराला म्हणे का रे तुला चांगलं वाटतं का म्हणे. ह्या लेडीज दवाखाना लेडीज पेशंट येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या बाया मंडळी त्याच्याकडे काऊन पाहायचं म्हणे. म्हणजे पोरगं मोठं हुशार म्हणे मॅडम तुम्ही दवाखान्याच्या बाहेर या आणि दवाखान्याच्या बाहेर ह्या बोर्ड वाचा म्हणे. या बोर्डवर तुम्हीच तर लिहिलं म्हणे स्त्रियांना पाहण्याची वेळ 4 ते 8. इतके तर कलाकार लोक आहेत आपल्या देशात. म्हणून कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं सुधारणं न बिघडणं माणसाच्या विचारावर अवलंबून आहे. म्हणून हात जोडून प्रार्थना करतो मी तुम्हा सगळे का आता सावधान व्हा आणि आपल्या डोक्यात आता हे विचार टाका. गाडगे बाबा तुकोजी बाबा हे आपल्याला समजून घ्यायला लागत. बा या खंजेरी वाजवतो मी. या खंजेरीच्या माध्यमातून फिरून राहिलो मी पुऱ्या देशात. आज तुमच्या अमरावतीमध्ये आहे उद्या यवतमाळ मध्ये आहे आणि 28 डिसेंबरला माझा कार्यक्रम बिहार मध्ये आहे बुद्ध गया. या खंजेरीच्या माध्यमातून मागच्या वर्षी माझा कार्यक्रम उडीसाला झाला जगन्नाथपुरी. मी एकटा काहीच करू शकत नाही. माझ्यासोबत 5 लोक आहेत. हे बा हे हार्मोनियम वादक आहे अमरावतीचे सतीश दादा इंगोले. टाळी वाजवून द्या याच्या नावाने एक वेळा. हे तबला मास्टर आहे लकी शेकार. लहानसं पोरग आहे जमतेम 12वी पास झाले याच्या नावाने टाळी वाजवून द्या. त्याचा आवाज तुम्ही आता मगांपासून ऐकून राहिले. ते आमचे मित्र आहेत वैभव दादा वानखडे त्याच्या नावाने टाळी वाजवून द्या. जवान पीस आहे ज्याचे मोसमी वारे वाहून राहिले इकडून तिकडे. आवाज कसा खतरनाक आहे. हे माय मावस भाऊ आहे दिनेश दादा फाटे. ही सुंदर पेटी वाजवते.
या ना जेवण या, आपलीच पेटी आहे, पेटीवाली आपलंच आहे. हे दोघं पहा एक सारखे दिसते, जुळवा भावासारखे. हा, हे दोघंही कलाकार लोक आहेत. टाळी वाजून दे यायच्या नावाने. कला आहे, या कलेनं आम्ही फिरून राहिलो. या कलेच्या माध्यमातून माझा कार्यक्रम बिहारले होऊन राहिला. पहा कला, या खंजरीची आवाज बागवतो तुम्हाला. लहानसं तर वाद्य आहे, पण पहा बरं कशी गंमत आहे. हे 7 खंजरे वाजवले माझे गुरु आहेत सत्यपाल महाराज. सत्यपाल महाराजांचं कीर्तन ऐकलं मी. माझ्या गावाजवळ 3ऱ्या वर्गात होतो मी, लहानसं. आणि 3ऱ्या वर्गात असताना मी कीर्तन ऐकलं. त्या खंजरीचा आवाज माझ्या डोक्यात घुसून गेला. मला वाटलं मी खंजरी वाजवली पाहिजे, मी कीर्तन केलं पाहिजे. मग कीर्तनात सत्यपाल महाराजचं कीर्तन ऐकलं आणि सत्यपाल महाराजले पत्र पाठवलं का महाराज मला खंजरी पाठवा. मग सत्यपाल महाराजनं मला खंजरी पाठवली. आणि त्या खंजरीवर मग 1 खंजऱ्या 2 खंजऱ्या, मग घरचे वाट्या डब्बे प्लेट जे दिसून ते झोडपत राहिले. बसता बसता गेम बसून गेला. कोणाला मालूम होतं मी कीर्तन करीन. मी का महाराज आहो का कोणी? मी महाराज नाही मावशी, मी इंजिनियर माणूस आहे. एमटेक झालाय माझं, आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सोलर मध्ये डबल PhD केली आहे मी. मी काय महाराज आहो काय? गंमत गंमत बसवलं आहे. पहा आता या खंजरीची जादू दाखवतो तुम्हाला. गंमत गंमत. हे लहानसं वाद्य आहे, पण आवाज पहा कसा गोड आहे. एका मिनिटात तुम्हाला मी आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावर नेतो. फक्त एका मिनिटात. वाजवा बरं गुरुजी. खंजरी वाजवली तर आकाशवाणी अमरावती. आणि 2 खंजऱ्या जर मावशी एकत्रित आल्या तर गुजरातचे लोक दांडिया खेळते. काय खेळते? दांडिया. त्या दांडियाची ढोलक ऐकवतो तुम्हाला. वाजवा बरोबर. जसं गुजरातचे लोक दांडिया खेळते तसे पंजाबचे लोक भांगडा मोठा सुंदर खेळते. त्या भांगड्याची ढोलक कशी गजब वाजते. वाजा बरं गुरुजी. समाजात आवाज देतो की मेरे भीम ने लिखा संविधान, मेरे भीम ने लिखा संविधान करने भारत देश मान करने, भारत देश मान करने, भारत देश मान मेरे भीम ने लिखा संविधान, भीम ने लिखा संविधान करने भारत देश मान करने, भारत देश मान। सब शिक्षित हो चारित्रशील हो, सब शिक्षित हो चारित्रशील हो, संगठन से सभी बंधे हो, संगठन से सभी
विश्वदेव विश्व में भारत की पहचान विश्व में भारत की पहचान कर दे भारत देश महान कर दे भारत देश महान कर दे भारत देश महान हिंद का संविधान हिंद का संविधान कर दे भारत देश महान कर दे भारत देश महान कर दे भारत देश म्हणून हे दोन संत वेगळे आहेत भाऊ. एक गाडगे बाबा, एक तुकडोजी बाबा. ज्या तुकडोजी बाबानं या खंजरीच्या माध्यमातून समाजाला एक केलं आणि आपल्या विदर्भात खास करून अमरावती जिल्ह्यात हे तीन लोक जरा वेगळे आहेत. एक गाडगे बाबा, एक तुकडोजी बाबा आणि दुसरे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आणि सर्वात महत्वाचा आहे गाडगे बाबाचा खराटा, तुकडोजी बाबाची खंजरी आणि भाऊसाहेब पंजाबरावांचा खडू. पहा, या ख शब्दानं क्रांती केली पुऱ्या देशात. खंजरी, खराटा आणि खडू. म्हणून आता सावधान व्हा. का बरं नाव दिलंय गाडगे बाबाचं अमरावती विद्यापीठाला? चिंतन करण्याची गोष्ट आहे काका. का बरं नाव आहे? त्या गाडगे बाबांना नेहमी सांगितलं, हातावर भाकरी खा, वेळ पडली तर घरातले भांडे विका, लुगडं कमी भावाचं घ्या, पण आपल्या पोरापोरीले शिकवा. कारण शिकवा मुलांना शाळा आणि शिक्षणा तिसरा डोळा. जे गाडगे बाबा कीर्तन करायचे तर बाबासाहेब आंबेडकर कीर्तनात बसून राहायचे. मुंबईत कीर्तन झालं गाडगे बाबाचं, त्या गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर बसून होते. लाखो लोक समोर आणि लाखो लोकांच्या समोर बाबा गाडगे बाबा म्हणायचे, माय बाप हो तुम्ही देव पाहिला काय रे? सहज म्हणायचे गाडगे बाबा, सहज. आपल्या विदर्भातल्या भाषेत कीर्तन करायचे, म्हणायचे, माय बाप हो तुम्ही देव पाहिला काय रे? मग लोक म्हणायचे नाही. मग तुम्हाला देव पाहायचा काय? लोक म्हणायचे हो. मग सुटा बुटात बसणाऱ्या बाबासाहेबाकडे गाडगे बाबा बोट दाखवायचे, म्हणायचे, ते पहा देव. सुटा बुटात बसलेले भीमराव रामजी आंबेडकर, अरे ते आहेत आपले देव, ते करतील आपलं कल्याण. अरे ज्या गाडगे बाबांना समजलं का बाबासाहेब आपले देव आहेत, जे गाडगे बाबा कधी शाळेत नाही गेले, त्या गाडगे बाबाने समजलं बाबासाहेब आपले देव आहेत. आपण तर जिवंत शिकलेले माणसं अजूनही आपल्याला समजून नाही राहिलं. म्हणून हे समजून घ्या. आज काय सांगा लागते विचार. नाशिकला गाडगे बाबा जेव्हा नाशिकला आले तर नाशिकला एका वकिलानं गाडगे बाबांना प्रश्न विचारला. पहा काका, नाशिकच्या एका वकिलानं गाडगे बाबाले प्रश्न विचारला आणि गाडगे बाबाले म्हणे, गाडगे बाबा तुमच्या कीर्तनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या कीर्तनात बसतात, ते तर उच्च विद्या विभूषित आहेत, मोठे शिकलेले आहेत, ते तुमच्या कीर्तनात बसतात, तर गाडगे बाबा तुम्ही किती शिकले असाल? पहा, जे बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबाच्या कीर्तनात बसायचे, तर एका वकिलानं स्वतः गाडगे बाबाला नाशिकला प्रश्न विचारला. म्हणे बाबासाहेब तुमच्या कीर्तनात बसते गाडगे बाबा, ते तर खूप मोठे शिकले आहेत, बाहेर देशातून शिकून आले, ते तुमच्या कीर्तनात बसते, तर तुमचं शिक्षण काय आहे? तेव्हा गाडगे बाबांना मोठं सुंदर उत्तर दिलं. मावशी, गाडगे बाबा म्हणत, महाशिक्षण विचारून राहिला म्हणे तू. महाशिक्षण तर असं झालं म्हणे, मी रस्त्यावरच्या शाळेत शिकलो आणि जनतेच्या विद्यापीठात शिकलो म्हणे. म्हणजे गाडगे बाबा काय म्हणत, मी रस्त्याच्या शाळेवर न जनतेच्या विद्यापीठात शिकलो. हे आहेत लोक संत. म्हणून वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा, हे डोक्यात घ्या. म्हणून तुकडोजी बाबा, गाडगे बाबा हे खरे संत आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जे का रंगले गांगले त्याची मने जो आपुले आणि तोची साधू ओळखावा,
देवतेची जाणावा. हे समजून घ्या काका. आता आम्हाला हे पाहिजे, आम्हाला तुकाराम महाराज पाहिजे, आम्हाला कबीर महाराज पाहिजे. जत्रा में फतरा बिटाया, तीरथ बनाया पानी, आणि दुनिया भई दिवानी, पैसो की हुई धुलदानी. आम्हाला आता हे संत पाहिजे. आम्हाला खरे विज्ञान मांडणारे संत पाहिजे. आम्हाला ते गांजा फुकणारे नाही, आम्हाला विज्ञान मांडणारे लोक पाहिजे. आता आज त्याची गरज आहे. म्हणून गाडगे बाबा समजून घ्या. म्हणून गाडगे बाबा जन्मभर सांगायचे का आपल्या घरची गाय बैल म्हातारा झाला तर त्याला खुट्यावर मरू द्या, पण कसा आले विकायचा. म्हणून जन्मभर सांगितलं गोपाला गोपाला गोपाला, म्हणजे गाईला पाळा गाईला पाळा गाईला पाळा. हेच गाडगे बाबा आज आम्हाला हे गरज आहे. हे सांगतच नाही आम्हाला. बस एक लोटा जल ना सारी समस्या का हो. फुल पागल करून टाकला आम्हाला. चूतियों के बाजार में पत्रों का व्यापार चला रे कुछ लोग. अंधश्रद्धा डोक्यातून नाही जाऊन राहिले आमच्या. म्हणून गाडगे बाबा समजून घ्या की कर्मकांडाच्या नादान सारे बहुजन लुटले. कर्मकांडाच्या नादान सारे बहुजन लुटले. बहुजन 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 लुटले. सारे कंगाल बनवले. बहुजन लुटले. सारे कंगाल बनवले. कर्मकांडाच्या नादान सारे बहुजन लुटले. कर्मकांडाच्या नादान सारे बहुजन लुटले. बहुजन 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 लुटले. सारे कंगाल बनवले. बहुजन बनवले. सारे कंगाल बनवले. बहुजन लुटले. सारे कंगाल बनवले. म्हणून सावधान. म्हणून अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांड आता डोक्यातून काढा. तेच सांगितलं गाडगे बाबांना. म्हणून माय कीर्तन जरासं वेगळं यासाठीच आहे. मी कीर्तनातून का सांगतो शिक्षण का महत्वाचं आहे. शिक्षण गाडगे बाबांना का सांगितलं हातावर भाकरी का, लुगडं कमी भावाचं घ्या, पण पोरापोरीले शिकवा. लग्नात पैसे खर्च करू नका, सामुदायिक पद्धतीनं लग्न करा. नाही तर लग्नाकरता कर्ज करावे, जन्मभरी व्याज भरीत जावे. लग्नाकरता कफल्लक व्हावे कोण देवे सांगितले. आमच्या डोक्यात आता हे विचार टाका. मी कीर्तनातून सरळ सांगतो का पोरीच्या लग्नात 15 लाख रुपये खर्च करणारा बाप महान नाही आहे. आपल्या पोरीच्या लग्नात 15 लाख रुपये खर्च करणारा बाप महान नाही आहे. पण पोरीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी पोरीच्या शिक्षणावर 25 लाख रुपये खर्च करणारा बाप महान आहे. हे विचार आहे जगा लागेल आम्हाला. आज समजून घ्या शिक्षण काय आहे. हे शिक्षण जर नसतं, गाडगे बाबा तर मोठं गोड सांगे कीर्तनातून. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली. सांगत गाडगे बाबा ते देव आहे. हे महापुरुष डोक्यात घ्या, त्याच्याशिवाय कल्याण नाही. नाही तर भयानक आहे अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांड. तुम्ही जराशे बाहेर निघा, बातच चिवट्या बनवते आपल्याला. हा ही हो हा या मायनमा त्या मायनमा स्वा. कोणाच्या मायले शिवाय देते आखिर लोक समजत नाही. कधी टाकन आम्ही आमच्या डोक्याचे विचार. म्हणून आम्हाला गाडगे बाबा पाहिजे. कीर्तन नाही केलं मावशी गाडगे बाबानं, कीर्तन जगले जगले कीर्तन जगले. नुसतं कीर्तन नाही केलं. बोले कैसा चाले तो थोर म्हणावा, आणि सांगे परी न वागे तो चोर म्हणावा. सत्य आहे. गाडगे बाबा कीर्तन नाही केलं. गाडगे बाबांना कीर्तन जगले. मी मंगाशी सांगितलं ना, रत्नागिरीले गाडगे बाबाचं कीर्तन झालं. गाडगे बाबाचा पोरगा मरण पावला. गाडगे बाबांना कीर्तन बंद नाही केलं. पण रत्नागिरीहून वापस आल्यावर गाडगे बाबाच्या डोक्यात प्रश्न पडला का पोरगा तर गेला, आपला पोरगा गेला, पण पोरानंतर आपल्या सुनेचं काय. आजी पोरानंतर आपल्या सुनेचं काय. तर गाडगे बाबांना चांदूर बाजारच्या एका पोरासोबत आपल्या विधवा सुनेचं
पुनर्विवाह लावून दिला त्या काळात. हे होय गाडगे बाबा. वा, त्या काळात विधवा सुनेचा पुनर्विवाह लावणारे गाडगे बाबा. हे होय कीर्तन जगणं. नाही तर काय करता. म्हणून बोले तैसा चाले तो थोर म्हणावा आणि सांगे परी न वागे तो. म्हणून आम्हाला हे महापुरुष पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे आम्हाला पाहिजे. हे आमचे देव आहेत की ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा. सावित्री विद्येची देवी देवता. हे का सांगा लागते. सावित्रीबाई फुले जेव्हा शाळा शिकवायला जायची तेव्हा सावित्रीबाईला सरळ शिकू नाही दिलं येणं. सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकलं, माती फेकली, दगड फेकले, चिखल फेकलं, त्रास दिला. पण सावित्रीबाई घाबरली नाही. सावित्रीबाई शाळेत गेल्यावर महात्मा ज्योतिबा फुले मागून जायचे आणि पिशवीमध्ये नवीन साडी घेऊन जायचे. सावित्री घाबरू नको, हे दुसरी साडी नेस. पण शाळा शिकवण्याचं, मुलींना शाळा शिकवण्याचं सोडाचं हे आहे क्रांती. म्हणून ते देव की ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा. सावित्री विद्येची देवी देवता. जगी होणार नाही असा महात्मा, जगी होणार नाही असा महात्मा. सावित्री शिकवा लागेल आम्हाला. आमच्या बहुजन लोकांच्या डोक्यात आता खरे महापुरुष टाका लागल. तेव्हा एक कीर्तन आहे. आज आनंद वाटला. दर्यापूरवरून आमचे मित्र मगाशी मला भेटले कार्यक्रमाले. दोघाही नवरा बायको लेकर कार्यक्रमाले आहेत. त्या पोराचंही नाव त्यानं ठेवलं, त्याच्या लेकराचं अभंग. टाळ्या वाजवा त्याच्या नाव. आणि पोरीचं नाव ज्ञानदा. जोरदार टाळी वाजून द्या. हे आहे. लोक म्हणते कीर्तनानं सुधरत नाही, तमाशानं बिघडत नाही. ते दरवर्षी आम्हा सगळ्या कीर्तनकाराचं कीर्तन घेते. मागच्या वर्षी सत्यपाल महाराजाचं कीर्तन घेतलं त्यानं. टाळ्या वाजवा. मी दादाले आणि वहिनीले विनंती करतो का या तरी एखादा फोटो काढगे बाबाचा आहे का या. हे आहे खरं शिक्षण. आज जगा लागेल आम्हाला. म्हणून मी हात जोडून प्रार्थना करतो का हे खरं आहे तो. हे असे जर लोक असले का मला खरंच आठवण येते की ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा. सावित्री विद्येची देवी देवता. जगी होणार नाही असा महात्मा, जगी होणार नाही असा महात्मा ज्योतिबा. सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा. म्हणून आज आम्हाला विचार करा लागल. आज विचार करा लागल आम्हाला. प्रत्येक गोष्टीवर विचार करा. का शेतकऱ्याच्या मालाला भाव काऊन नाही आहे. शेतकरी का आत्महत्या करून मरून राहिला आमच्या देशात. पिकवणाराच मरून राहिला. पिकवणारा. तुकडोजी महाराज म्हणतात तुझ्या श्रमाचं प्रतिष्ठा मिळो आणि सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो. मानवतेचे तेज झळझळो विश्वा माझी आयोगी. या ग्रामगीता ग्रंथ तुकडोजी महाराजांना शेतकऱ्यासाठी लिहिला. पहिल्याच पानावर लिहिलं तुझ्या श्रमाचं प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो आणि मानवतेचे तेज झळझळो विश्वा माझी आयोगे. अन्नदाताच मरून राहिला आमच्या देशात. अन्नदाताच मरून राहिला. आज जणू चिंतन करण्याची गोष्ट आहे मावशी. या वर्षी काळ खराब आला. पाण्याने साथ नाही दिली. इतकं पाणी
का पुरा सत्यानाश करून टाकला माझ्या कास्तकाराचा. सोयाबीनकडे पहिन तर असं वाटतं सोयाबीन नांगीच टाकली. पराठीले तर पाहायला इच्छा नाही राहिली, असं वाटतं लखवा गेला तिच्यावर. भयानक वातावरण आहे. पिकाकडे पाहिलं तर भयानक आहे की कोंब आले कोंब. सोयाबीन गोवा कोंबाले गोवा सोयाबीन गोवा. पराठीच्या पात्या गायल्या शेतकऱ्याची बोंब 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 बोंब. कोंबाले गोवा सोयाबीन गोवा. बँकेचं कर्ज काढून वावर फेरलं. लय मोठं पीक होईल मनामध्ये घेरलं. लय मोठं पीक होईल मनामध्ये घेरलं. लय मोठं पीक होईल मनामध्ये घेरलं. यंदाच्या पावसानं घर माय गायलन गोठ्यामध्ये मरत आहे गाई म्हशी बैल. गोठ्यामध्ये मरत आहे गाई म्हशी बैल. गोठ्यामध्ये मरत आहे गाई म्हशी बैल. तरी बघा गावंडे हा मने हरी ओम 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 ओम. कोंबाली गोंगा सोयाबीन गोंगा. कोंबाली गोंगा सोयाबीन गोंगा. पराठीच्या म्हणून शेतकरी लंबा करून टाकला. आमचे अमरावतीचे मित्र आहेत मंगेश भाऊ वानखडे. काय जबरदस्त लिहिलं ते ना. मंडईत माल नेता सर्रास लूट होते आणि सोने विकुनी हाती कवडीचा दाम येते. अरे मोकाट ते बेपारी लगाम कुणाचा नाही आणि शेतकऱ्या तुया घामाची किंमत कुठे देते. या लोकसभेत नाही या विधानसभेत नाही, शेतकऱ्या तुया घामाची किंमत कुठेच नाही. म्हणून आता सावधान व्हावं लागेल आम्हाला. मगाशी मी रस्त्याने येता येता व्हॉट्सअपवरचा मेसेज मी वाचला. एका पोरानं मला मेसेज पाठवला. तो म्हणते मातीचा जर वास आला तर समजून जा म्हणते पावसाळा जवळ आला. दादा, मातीचा जर वास आला तर समजा म्हणते पावसाळा जवळ आला. आणि डांबराचा जर वास आला तर समजून जा म्हणते का निवडणूक जवळ आली. बरोबर आहे का आजी? बरोबर आहे ना. आता चालू आहे वातावरण जिकडे तिकडे. हा इलेक्शन मले पान फुलवा. फुल वातावरण आहे. कारण कामच आहे. निवडणुकीचा आला जमाना. निवडणुकीचा आला जमाना. प्रतापावती खटपट नाना. तो मला मत द्या ना हो. मी उभा मी उभा मी उभा मी उभा मी उभा मी उभा. म्हणून सावधान. म्हणून गुंडो को तो नेता बना दिया आणि सज्जन को पत्थर गालिया आणि वारे तुम्हारे राज ने रावण को लजवा दिया. कृषी प्रधान देश आहे. पाहिजे ना आता इलेक्शन आलं गावागावात नेते फिरते काही आणि फक्त भाषण देते शेतकरी बंधू आणि भगिनींनो इंच इंच पिकवा. भाषण देते भोपुंजी नोटा दाबते हिरा लालजी. फक्त भाषण देते मावशी शेतकरी बंधू आणि भगिनींनो इंच इंच पिकवा. आणि आपला देश कृषी प्रधान. कृषी प्रधान देश आहे म्हणजे आपला कृषी प्रधान. कृषी प्रधान देश. आणि या देशातला राजा कोण? शेतकरी. कोण आहे या देशातला राजा? शेतकरी. शेतकरी. फक्त नॉमिनल राजा आहे. नाव सोनाबाईन हाती कटलाच आहे वाटाने. फक्त नॉमिनल राजा शेतकरी. तू शेतकरी 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 देशाचा राजा. तू शेतकरी 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 देशाचा राजा. तुझ्या कष्टावरी करतात सारे मौजा. तू शेतकरी 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 देशाचा राजा. शेतकरी 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 देशाचा राजा. आता तुम्ही हुशार लोक आहेत. समोर बसणारे लोक हुशार आहेत. तुम्ही मला सांगा काकू, शेतकरी जर या देशाचा राजा आहे तर सर्वात मोठी बिल्डिंग कोणाची पाहिजे आपल्या गावात? कोणाची पाहिजे बोल? आहे का शेतकऱ्याची बिल्डिंग मोठी? या देशात बिल्डिंग मोठ्या झाल्या. टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी याच्या बिल्डिंग मोठ्या झाल्या. पण जो एका दाण्यातून 1000 दाणे निर्माण करते त्याला तर घरकुलाचे घेऊन नाही राहिले कोणी. त्याच्या घरकुलाचा अर्ज रिजेक्ट होऊन राहिला या देशात. फक्त नॉमिनल राजा शेतकरी.
रोज मरून राहिला माया बाप रोज. मंडीत माल नेता सर्रास लूट होते आणि सोने विकून हाती कवडीचा दाम येते. अरे मोकाट दे बेपारी लगाम कुणाचा नाही आणि शेत कर्या तुया घामाची किंमत कुठेच या लोकसभेत नाही या विधानसभेत नाही. शेत कर्या तुया घामाची किंमत कुठेच नाही. म्हणून हे कीर्तन आहे. या कीर्तनातून मी का मांडतो नाही तर भयानक. आम्ही कीर्तनातून शेतकरी मांडला का कीर्तनही बंद केले ना. काही लोकांना जमते ना. जमते नाही कीर्तन. जमते तर जमू दे. तुझे मिरची लगी तर मग मैं क्या करू. पण मांडा लागेल ना. ज्या तुकडोजी बाबांना आपली ग्रामगीता शेतकऱ्यासाठी अर्पण केली आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून या कीर्तनातून मी मांडतो की फाटकीचं धोती न फाटकीचं टोपी. फाटकीची धोती आणि फाटकीची टोपी कर्जाचा धागा. अहो सरकार कराना सटबरा कुणाही वाटणं बरं. अहो सरकार कराना सटबरा कुणाही वाटणं बरं. तुमच्या कष्टाची पायात चप्पल टायरची. कमाल तुमच्या कष्टाची पायात चप्पल टायरची. आमचीच कोंबडी ना आमचा मसाला. आमचीच कोंबडी ना आमचा मसाला. तरी बी आम्हाला म्हणते साला. अहो सरकार कराना सटबरा कुणाही वाटणं बरं. अहो सरकार कराना सटबरा कुणाही वाटणं बरं. पोरानं शिक्षण सोडलं. पोरानं शिक्षण सोडलं. पोरीचं लगीन मोडलं. पोरीचं लगीन मोडलं. पोरानं शिक्षण सोडलं. पोरीचं लगीन मोडलं. पैकाचं नाही तर करू कसा. पैकाचं नाही तर करू कसा. जहर खाऊ की लावू फासा. अहो सरकार कराना सटबरा कुणाही वाटणं बरं. अहो सरकार कराना सटबरा कुणाही वाटणं बरं. म्हणून समजून घेतलं पाहिजे आम्ही. आमचा कृषी प्रधान देश आहे. म्हणून शेतकऱ्याला विनंती राहील का आता आम्हाला डोक्यानं चाला लागन. त्या काळात गाडगे बाबा सांगत का तुमच्या जवळ जर 2 रुपये असन तर 1च रुपया खर्च करा आणि 1 रुपया आपल्या लुगड्याच्या गाठीले बांधून ठेवा. साडीले बांधून ठेवा. बिमारी आली कोणतं दुःख आलं कोणतं सुख आहे तो 1 रुपया तेव्हा कमी पडते. लेकराचं शिक्षण आहे. हा विचार गाडगे बाबांना त्या काळात मांडला काका. म्हणून त्याची पुण्यतिथी कोणाची होते काय. पुण्यतिथी कोणाची होते. जयंती पुण्यतिथी. जैनं चांगलं काम केलं. चांगलं काम करता करता ज्याच्या आयुष्याची वेळ गेली त्याची पुण्यतिथी. आपलं काय होते 3रा दिवस 10वा 13वी आहे ना. काऊन का हे महापुरुष समाजासाठी जगले म्हणून त्याची पुण्यतिथी. आपण तर इतके कलाकार आहोत. आपण तर दुसऱ्याच्या वावरातल्या तुरीच्या शेंगा दाबल्या. खरंच आपली जयंती पुण्यतिथी होईल काय. 10व्या करायच्या लायकीचं नाव आपण. म्हणून हात जोडून प्रार्थना आनंदानं जगा लागा ना. आता मी भीक मागतो तुम्हाला. तुम्ही हुशार मंडळी आहेत आणि आज पहा बरं काय योग आणला आमच्या अवकाश दादानं. खरंच ताडी वाजवा त्याच्या नावानं. त्याच्या संपूर्ण परिवार भाव गाडगे बाबाच्या विचारानं जगतात. आमचे कैलासजी बोरसे काकाजी आहेत. खरंच ताडी वाजवा त्याच्या नावानं. आज तर भरपूर मंडळी मगानी भाषण झाले इथं. आमचे गाडगे बाबा मिशन मुंबईचे सचिव आहेत डॉक्टर सचिन घोंगटे साहेब. ताडी वाजवून द्या त्याच्या नावानं. गाडगे बाबा मिशन मुंबईचे सचिव आहेत ते. आणि हा साधू संत महापुरुषांचा विचार समाजात पोहोचवण्यासाठी काम करतात. म्हणून याची गरज आहे. तू लाईट वाला इकडे रे. मगांपासून पाहून राहिलो माझ्या अंगावर लाईट मारता का बे तू. हे लहानचं झाकण कोणाचं आहे. आता सिम कार्ड ये रे इकडे. तुझं आधार कार्ड लिंक नाही केलं काय. ये रे बेटा ये. पुस्तक दे रे त्याला एखादं. काय नाव आहे बेटा तुझं. ये रे इकडे. अरे ये पुस्तक घे. ये रे बेटा. अरे ये ना पुस्तक घे ना. ये लवकर ये. अरे आजा एक बार आजा.
गोड हुशार पोरगा आहे. तू येऊन राहिला राजा. हा, काय नाव आहे बेटा तुझं? सर्वेश. सर्वेशच्या नावानं टाळी वाजवून द्या. ये समोर येणार नाही वर. ये, चप्पल काढून. काय बरं किती गोड पोरगा आहे. काय नाव आहे तुझं? सर्वेश. कोणत्या वर्गात आहे? 5व्या वर्गात. कोणत्या शाळेत? कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल. त्या टाळ्या वाजा सर्वेश. कोणत्या गावचा आहे तू? बोल का इथला आहे काय? लाईट किती रुपयाला घेतला रे? तुझ्या भावाचा आहे. तू हात सफा करून राहिला. हुशार आहे का तू? तुझा भाऊ कोणत्या वर्गात आहे? लहान आहे का मोठा आहे? तू काय आला काय कार्यक्रमात? त्यानं घेतला लाईट तुले दिला. हुशार आहे. खरंच तू कोणत्या वर्गात आहे बेटा? 5व्या वर्गात. टाळ्या वाजवून द्या सर्वेशच्या नावाने एक वेळा. मला सांग रे बाबू सर्वेश. 1 1 81, 1 2 82, 1 3 83. वा, अच्छा हुशार लेकराची मावशी देशाला गरज आहे. या तर गावाला गड्ड्यात दाबीन ना देशाला वर नेईन. 1 1 81, 1 2 82, 1 3 83. वा, किती हुशार पोरगा आहे बाबू सर्वेश. एक सोपा प्रश्न तुम्ही. एका डोळ्यानं 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्यानं किती दिसन? 2 किलोमीटर. अरे नाही रे, त्याला काय चांगलं उत्तर दिलं नाही. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते, 2 डोळ्याने किती दिसन? 2 किलोमीटर. काय मावशी त्याचे दोन्ही डोळे चांगले आहे. असंही नाही का जिलेबीकडे पाहिजे भजे